गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण खूप दिवसापासून आपले क्लासेस बंद आहेत आणि आता आपण खूप दिवसानंतर भेटलो आहोत एका व्हिडिओ ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून. आता नवीन आपण एका ऑनलाईन आणि जे आपला एंड झाला जिथे आपला चॅप्टर संपलेला होता त्याच्यानंतर आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदरचा जो आपण चॅप्टर चालू होता त्या चॅप्टरसाठी आपण जो घेतलेला होता त्याच्या जो चालू चॅप्टर होता आपला तो होता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये आपण स्टडी केलं. ते स्टडी केलं ते आपण द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्ज. ठीक आहे, चार्ज पार्टिकलला आपण स्टडी केलं आणि ती ब्रँच होती आपल्याकडे एका फिजिक्सच्या ब्रँच मध्ये. चार्ज पार्टिकलला स्टडी करत असताना त्याला आपण स्टडी करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये आपण स्टडी करतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ ब्रँचेस. आपण एका फिजिक्सच्या ब्रँच मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझमला स्टडी करत होतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमला स्टडी केल्यानंतर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम कशाला म्हणायचं तर द ब्रँच ऑफ सायन्स, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्ज. ठीक आहे, चार्ज पार्टिकलला आपण स्टडी करतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ब्रँचेस, सब ब्रँचेस. आपण आता सब ब्रँचेसला स्टडी करत होतो आणि तो स्टडी होता द चार्ज ऍट रेस्ट. चार्ज पार्टिकलला मी रेस्ट वरती स्टडी केलं त्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी केलं. चार्ज ऍट मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही नॉट. एका व्ही नॉट कॉन्स्टंट वेलॉसिटीने जर मूव्ह केलं तर तो चार्ज पार्टिकलला मूव्ह केला तर तो होता मॅग्नेटिझम. आणि नेक्स्टला आपण लास्ट वाला जो चार्ज पार्टिकलला स्टडी केला तर चार्ज ऍट ऍक्सेलरेटेड. चार्ज पार्टिकलला मी ऍक्सेलरेटेड केलं तर ती ब्रँच होती आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. तर त्या चार्ज पार्टिकलला आपण स्टडी केलं तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. फर्स्टला आपण मानलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ब्रँच आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ब्रँच मध्ये आपण चार्ज पार्टिकलला स्टडी करतो आणि त्या चार्ज पार्टिकलला स्टडी करत असताना त्यामध्ये पहिली ब्रँच होती इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मी फर्स्टला थोडे इंट्रोडक्शन देऊन थोडं रिव्हिजन घेतो आणि त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टरला स्टडी करू. आपण जो स्टडी करत होतो त्याला नाव होतं आपल्याकडे इलेक्ट्रो मॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये आपण स्टडी केलं. कशाला स्टडी केलं आपण चार्जला. चार्जला आपण डिफरंट प्लेसेस वरती ठेवलं आणि स्टडी करतो. त्यामध्ये फर्स्टला चॅप्टर होता आपल्याकडे. फर्स्टला चॅप्टर होता त्याला मी मानलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये ज्यावेळेस आपण चार्ज पार्टिकलला स्टडी करतो त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी केलं चार्ज ऍट रेस्ट. ज्यावेळेस आपण चार्ज पार्टिकलला स्टडी केलं तर चार्ज ऍट रेस्ट म्हणजे चार्ज पार्टिकल कुठे होता रेस्ट वरती. रेस्ट वरती असताना मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी केलं. नेक्स्टला मी चार्ज पार्टिकल एक रेस्ट वरती आणि चार्ज पार्टिकलला आपण मूव्हिंग केलं विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही नॉट. त्यावेळेस मी स्टडी केलं मॅग्नेटिझम मध्ये. आपण नेक्स्ट वाली जी ब्रँच स्टडी करतो त्याला मानलं मी मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये मी कन्सिडर केलं आपण त्याला चार्ज ऍट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही नॉट. एका व्ही नॉट वेलॉसिटीने आपण एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने आपण चार्ज पार्टिकलला मूव्ह केलं तर त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिझम. नेक्स्टला आपण थर्ड वाली जी ब्रँच आहे त्या थर्ड ब्रँच मध्ये त्याला आपण मानलं इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कशाला म्हणायचं आपण त्याला मानलं आपण चार्ज ऍट ऍक्सेलरेटेड. चार्ज ऍट ऍक्सेलरेटेड. चार्ज पार्टिकल कुठे ऍक्सेलरेटेड वरती. त्यावेळेस आपण त्या ब्रँचला स्टडी केलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये. चार्ज ऍट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी मॅग्नेटिझम आणि नेक्स्टला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये चार्ज ऍट रेस्ट. आता आपण कन्सिडर करू एक चार्ज आहे माझ्याकडे, एक चार्ज पार्टिकल आहे आणि त्या चार्ज पार्टिकलला आपण रेस्ट वरती ठेवलं तर त्या ब्रँचला मी कशामध्ये स्टडी करत इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. मी चार्ज पार्टिकल मूव्हिंग विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही नॉट.
एक चार्ज आहे, चार्ज पार्टिकल एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह केलं तर त्याला आपण स्टडी करतो मॅग्नेटिझम मध्ये. आणि चार्ज पार्टिकलला चार्ज ऍट ऍक्सेलरेटेड म्हणजे चार्ज पार्टिकलला चेंज इन व्हेलॉसिटी, चार्ज पार्टिकल रेस्ट वरती होता, चार्ज पार्टिकल कुठे गेला आपल्याकडे मूव्हिंग मध्ये, तर त्याला आपण मानले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि त्याला मानलं की चार्ज ऍट ऍक्सेलरेटेड, चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेटेड आहे त्याला आपण मानलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये आपण स्टडी करतो. असं चार्जला मी डिफरंट प्लेसेस वरती नेऊन काय केलं स्टडी केलं तर त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. एक फिजिक्सची ब्रँच आहे आणि त्या फिजिक्सच्या ब्रँच मध्ये आपण सगळं स्टडी कशाला करतो आता चार्ज पार्टिकल. पहिले आपण स्टडी केलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सगळ्या चार्ज पार्टिकलला स्टडी केलं, चार्ज पार्टिकलची प्रॉपर्टीज बघितली. चार्ज पार्टिकलला आपण एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, प्लस प्लस असेल तर काय होतं अट्रॅक्शन रिपल्शन, एक प्लस आणि दुसरा मायनस असेल तर त्यामध्ये आपण अट्रॅक्शन म्हणतो, प्लस आणि प्लस असेल तर त्याला रिपल्शन. अट्रॅक्शन रिपल्शन आपण दोन्ही चार्ज पार्टिकलच्या सगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि चार्ज पार्टिकलला रेस्ट वरती ठेवलं. आणि रेस्ट वरती असताना चार्ज पार्टिकलला एका करंट कॅरिंग चार्ज पार्टिकलला आपण एका स्क्वेअर बॉक्स वरती ठेवलं होतं, एका ट्रायंगल वरती ठेवलं होतं, एखाद्या सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला ठेवलं होतं. हे सगळं स्टडी केलं आणि दोन चार्ज पार्टिकल मधला फोर्स बघितला. हे सगळं स्टडी आपण कशामध्ये केलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. नेक्स्टला मी मानले की जो चार्ज पार्टिकल होता तो चार्ज पार्टिकल हे सगळं स्टडी करताना जो आपण लॉ डिफाइन केला त्याला मानला आपण कुलम्ब्स लॉ. हे कुलम्ब्स लॉ ने आपण डिफाइन केलं, कुलम्ब्स लॉ ने आपण स्टडी केलं जो चार्ज पार्टिकल होता रेस्ट वरती. नेक्स्टला मी मॅग्नेटिझम मध्ये स्टडी केला तर त्यावेळेस चार्ज ऍट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v नॉट. एका v नॉट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मी चार्ज पार्टिकलला मूव्ह करत होतो तर त्यावेळेस आपण स्टडी केला बायो-सेव्हर्ट लॉ. आपल्याला जो एक आपण डिफरंट क्लास रूम मध्ये आपण स्टडी केलं त्यावेळेस आपण एक डिफरंट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन स्टडी केला. आणि एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन मध्ये बघितलं होतं एक करंट कॅरिंग कंडक्टर वायर घेतली आणि त्याच्या बाजूला एक चार्ज ठेवला, तो चार्ज पार्टिकल होता रेस्ट वरती. परत आपण करंट कॅरिंग वायर मध्ये करंट आपण 0 मानला आणि चार्ज पार्टिकलला एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मूव्ह केला, त्यामध्ये इफेक्ट बघितला. आणि परत वापस लास्टला थर्ड एक्सपेरिमेंट प्रोसेस मध्ये आपण चार्ज पार्टिकल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v नॉट चार्ज पार्टिकल एक v नॉट व्हेलॉसिटीनी मूव्ह होता आणि करंट कॅरिंग वायर मधला करंट I ठेवला तर चार्ज पार्टिकल हा डेव्हिएटेड झाला. तर त्यामध्ये आपण एक इफेक्ट आहे आणि त्या इफेक्टला नाव देतो आपण मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन स्टडी केलं. तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्टडी करताना आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्टडी केलं त्यावेळेस आपल्याला जे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्टडी केलं त्यावेळेस सांगितलं आपल्याला बायो-सेव्हर्ट लॉ ने जे डिफाइन केलं तो बायो-सेव्हर्ट लॉ होता. आणि त्या बायो-सेव्हर्ट लॉ ने आपण मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्टडी केलं. आणि त्याच्यानंतर आपण जे स्टडी केलं तर त्या डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण राईट हँड प्लेनिंग रूल बघितला. त्या राईट हँड प्लेनिंग रूल मध्ये आपण राईट हँड थंब रूल बघितलं. त्या राईट हँड थंब रूल मध्ये आपण डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड हे स्टडी केलं. त्यानंतर चार्ज पार्टिकल एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा चार्ज पार्टिकल कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह केलं, एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस केलं. करंट कॅरिंग वायर मधून आपण एखाद्या करंट कॅरिंग वायरच्या एका r डिस्टन्स वरती किंवा d डिस्टन्स वरती आपण एका चार्ज पार्टिकलला प्लेस केलं तर त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण स्टडी केली. एका करंट कॅरिंग कंडक्टर वायरच्या सर्क्युलर लूप घेतला, सर्क्युलर लूप पासून एखाद्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड ठेवली तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आपण स्टडी केली, मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि ऍक्सिस वरती मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर मॅग्नेटिझम मध्ये स्टडी केलं, बार मॅग्नेट होता, बार मॅग्नेटला स्टडी केलं. हे सगळं स्टडी केल्यानंतर आपण जो लास्ट चॅप्टर आहे कशा म्हणतात एका इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ब्रँच म्हणतात. जो स्टडी करतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये फर्स्ट आपण स्टडी केलं तर त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला आपण नाव दिलं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता आपल्याला स्टडी करायचं चॅप्टर न्यू चॅप्टर आहे, तो न्यू चॅप्टर आपण स्टडी करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे होतं सगळं क्लासरूम मधलं रिव्हिजन. आता न्यू चॅप्टर त्याला मानला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे आपण स्टडी करू एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. एक्सपेरिमेंटल
ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन मध्ये आपण छोटेसे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन करून पाहू आणि त्याला आपण स्टडी करू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपण फर्स्ट स्टडी केलं तर आपण मानलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये क्रॉस प्रोडक्ट मॅग्नेटिक फील्ड आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे आपण मानतो इनवर्ड डायरेक्शनला आणि डॉट प्रोडक्ट असेल तर आपण काय मानतो आउटवर्ड डायरेक्शनला. ते क्रॉस प्रोडक्ट मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. क्रॉस प्रोडक्ट मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एक सर्क्युलर लूप इन्सर्ट केला. या सर्क्युलर लूपला रेडियस आहे r. आपण मानला की मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड डिफाइन आहे b मॅग्नेटिक फील्ड आपण डिफाइन केलं आणि f ऑफ च्या फंक्शन मध्ये आपण t विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत आपण काय केलं मॅग्नेटिक फील्ड. मी मानलं मॅग्नेटिक फील्ड आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्याकडे इनवर्ड डायरेक्शनला आणि आपण त्यामध्ये एक सर्क्युलर लूप इन्सर्ट केला. नेक्स्ट मी मानलं मॅग्नेटिक फील्ड आहे. इथे मी काय केलं आपण त्याला जो सर्क्युलर लूप आहे त्या सर्क्युलर लूपची रेडियस कॉन्स्टंट आहे. मी व्हेरिएबल कुणाला केलं b ला f ऑफ t विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत मी मॅग्नेटिक फील्डला चेंज केलं. तर चेंज केल्यानंतर आपल्याला एक एक्सपेरिमेंटल प्रोसेस मध्ये एक ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला असं लक्षात आलं एक सर्क्युलर लूप आहे. त्या सर्क्युलर लूप मध्ये एक इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला. तर आपण मानलं तर b इज इक्वल टू f ऑफ t विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत मी मॅग्नेटिक फील्डला b ला चेंज केला. तर आपल्याला सर्क्युलर लूप मधला एक करंट आहे तो इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला किंवा चेंज. मी मानला आता मॅग्नेटिक नेक्स्टला मॅग्नेटिक फील्ड आहे. क्रॉस प्रोडक्ट वाले मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड आपण इथं मानलं b व्हेरिएबल. मी चेंज केलं म्हणजे त्याला मी मानलं व्हेरिएबल आहे. मॅग्नेटिक फील्ड काय आपल्याकडे व्हेरिएबल आहे. नेक्स्ट ला क्रॉस प्रोडक्ट वाली मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मॅग्नेटिक फील्ड b मी मानलं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे. सिंपल आहे. मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल इथे मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल होती r कॉन्स्टंट आहे. एक सर्क्युलर लूप आहे. त्या सर्क्युलर लूप मध्ये एक रेडियस आहे r. ते सर्क्युलर लूप कॉन्स्टंट आहे म्हणजे एरिया कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट ला मी b कॉन्स्टंट मानला आणि इथं r व्हेरिएबल. मी मानलं की r व्हेरिएबल आहे. r व्हेरिएबल असेल तर काय होईल आपल्याकडे सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपचा रेडियस r व्हेरिएबल आहे. r ला इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं तर एरिया काय झाला व्हेरिएबल. म्हणून मी मानलं त्याला a इज इक्वल टू एरिया. त्याला मानतो मी एरिया आणि एरियाला मी काय केलं आपण व्हेरिएबल. एरिया ठेवला व्हेरिएबल. b कॉन्स्टंट आहे. आता नेक्स्ट ला थर्ड एक्सपेरिमेंटल प्रोसेस मध्ये परत वापस मानलं क्रॉस प्रोडक्ट मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शन क्रॉस प्रोडक्ट. परत मी एक आपण परत सर्क्युलर लूप घेतला. या सर्क्युलर लूपला ओमेगा अँग्युलर वेलोसिटीने आपण काय केलं चेंज केला. म्हणजे त्याला चेंज केला. आता आपण मानला रेडियस r कॉन्स्टंट आहे आणि b मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड b कॉन्स्टंट r कॉन्स्टंट. एरिया बी काय झाला आपल्याकडे कॉन्स्टंट. आता व्हेरिएबल कोण आहे थीटा. थीटा याला मानला आपण अँगल. थीटा काय केला आपण व्हेरिएबल. मी असं मानलं की आता थीटा व्हेरिएबल आहे म्हणजे आपण काय मानलं एक सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपला काय केलं रोटेट केलं अँग्युलर वेलोसिटीने. तर काय केलं आपल्याकडे थीटा चेंज झाला. तर फर्स्टला एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन मध्ये आपण मानलं की इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे. तर मॅग्नेटिक फील्डला चेंज केलं. मॅग्नेटिक फील्डला व्हेरिएबल केलं. इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केला. त्याच्यामध्ये एक इंड्यूस्ड करंट किंवा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. मी मानला एक मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. त्याला मी मॅग्नेटिक फ्लक्सला डिफाइन करतो मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला म्हणला आपण मॅग्नेटिक फ्लक्स फाय चेंज झाला. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. कशाने चेंज झाला आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केला. कोण कॉन्स्टंट होता r. रेडियस कॉन्स्टंट आहे. थीटा कॉन्स्टंट आहे. चेंज कशामुळे झाला आपल्याकडे
मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल आहे तर चेंज कोण झालं मॅग्नेटिक मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय चेंज झाला नेक्स्ट ला बी कॉन्स्टंट ठेवलं मला थोडं लक्षात आलं आपण असं विद्यार्थी मित्र आपण काय केलं मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलं व्हेरिएबल कोण केलं आपण आर व्हेरिएबल केलं एरिया इन्क्रीज झाला किंवा आर ला डिक्रीज केलं तर एरिया व्हेरिएबल आहे एरिया व्हेरिएबल असेल आपण मानलं तरी पण आपण काय झालं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन लक्षात आलं थीटा कॉन्स्टंट होता नेक्स्ट ला मी परत वापस काय केलं मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलं इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलं आर बी कॉन्स्टंट आहे म्हणजे आर सर्क्युलर ग्रुप एरिया कॉन्स्टंट आहे आर कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे तर चेंज कोण झाला आता व्हेरिएबल कोण आहे थीटा थीटाला चेंज केलं तरी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला फाय चेंजेस आहेत मी मानलं की चेंज झालं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला आपण मानलं की बी चेंज आहे तिन्ही प्रोसेस मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज आहे मी मानलं चेंज मॅग्नेटिक फ्लक्सला आपण एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या लक्षात आलं की मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली फ्लक्स चेंज होतो एरिया चेंज झाला तरी फ्लक्स चेंज होतो आणि थीटा चेंज झाला तरी पण फ्लक्स काय होतो चेंज होतो मग आपण मानलं की मॅग्नेटिक फ्लक्स काय मॅग्नेटिक फ्लक्स आपण स्टडी करू तर मॅग्नेटिक आपल्या लक्षात आलं इथपर्यंत की एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन पर्यंत की मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर फ्लक्स चेंज होतो एरिया चेंज केला तरी फ्लक्स चेंज होतो आणि थीटा चेंज केला तरी फ्लक्स चेंज झाला आता फ्लक्स काय आपण मानलं की मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स बी ए कॉस थीटा याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स आपण स्टडी केलं मॅग्नेटिझम मध्ये तर मॅग्नेटिक फ्लक्स आपण मानलं की बी ए कॉस थीटा बीटा बी चेंज केला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो नेक्स्ट ला एरिया चेंज केला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला आणि नेक्स्ट ला कॉस थीटा क्रिएट केला म्हणजे थीटा चेंज केला तरी मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला चेंज झाला मतलब नेक्स्ट ला आपण असं लक्षात आलं की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय क्रिएट होतं आपल्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स झाला ते ईएमएफ प्रोड्यूस होतो आणि एक ईएमएफ प्रोड्यूस झाला तर त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स क्रिएट होतो त्याला म्हणतो आपण इंड्यूस्ड करंट एक नवीन क्वांटिटी आपण स्टडी करतो आणि त्या क्वांटिटीचं नाव आहे आय मध्ये आपण मानलं त्याला इंड्यूस्ड करंट नवीन स्टडी होता आतापर्यंत आपण एक करंट बघितला होता तो करंट होता आपल्याकडे एक बॅटरी आणि त्या बॅटरी एक सेल होता आणि सेलला एक आपल्याकडे छोटासा एक रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स पासून एक बल्ब आहे आपण आतापर्यंत व्हेरिएबल काय केलं बॅटरीचं सेल किंवा बॅटरी आपण व्हेरिएबल केली तर करंट क्रिएट झाला करंट होता I is equal to E upon R I is equal to E upon R हा होता करंट आता नेक्स्ट वाला सेकंड करंट आहे त्या करंटला आपण काय नाव दिलं इंड्यूस्ड करंट आणि तो इंड्यूस्ड करंट आपल्याला स्टडी करायचा आहे इंड्यूस्ड करंट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये आपल्याला स्टडी करायचं आपल्याला एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन लक्षात आलं की इंड्यूस्ड करंट क्रिएट होतो त्या करंटला आपल्याला स्टडी करायचं तो आता करंट त्याच्या अगोदर आपण थोडं स्टडी करू मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं मॅग्नेटिक फ्लक्स पण आता माझे इंड्यूस्ड करंट कशाला म्हणायचे व्हेनेवर देयर इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इज कॉल्ड एज इंड्यूस्ड करंट ज्या वेळेस आपल्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो त्यावेळेस काय क्रिएट होतो आपल्याकडे इंड्यूस्ड करंट तर मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स ला स्टडी करू मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय phi ने आपण स्टडी केलं तर मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणतो आपण द magnetic field lines passing through surface area the number of magnetic field lines ऐसा माना जाता है the number of the
number of magnetic field lines passing through the surface area. Magnetic field lines passing through the surface of area is called as the magnetic flux. The number of magnetic field lines passing through the surface area is called as the magnetic flux. आपण म्हणला magnetic flux कशाला म्हणला आपण तर एक surface area हे surface area त्या surface एरियाचा एरिया वेक्टर ला मानलं एरिया काय डायरेक्शन ना तर मानलं ये एरिया वेक्टर आता magnetic field lines passing through the surface area ये magnetic field lines आपल्याकडे magnetic field lines हे magnetic field lines passing through the surface area हे magnetic field lines आहे आता magnetic field lines च्या डायरेक्शन ना त्या सरफेसचा एरिया वेक्टर डायरेक्शन ना आपण मानलं तर नंबर ऑफ magnetic field lines passing through the surface area is called as the magnetic flux है ना मानलं मी magnetic flux is equal to B dot A जो आपण त्या magnetic flux ला असं म्हणतो एक स्मॉल magnetic flux आहे त्याला मानलं मी D phi is equal to D dA एक स्मॉल एरिया नेक्स्ट ना मी मानला आता टोटल मॅग्नेटिक फ्लक्स है द स्मॉल मॅग्नेटिक फ्लक्स है स्मॉल एरिया द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स द मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ B dA आणि इंटिग्रेशन मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे द मॅग्नेटिक फील्ड ला पहिले घेतलं आणि इंटिग्रेशन ऑफ dA चे इंटिग्रेशन A B डॉट A B डॉट A त्याला मानलं मी magnetic flux the magnetic flux dot product आहे आपण काय म्हणतो magnetic flux is equal to B dot A cos theta B dot A cos theta हे फॉर्म्युला झाला आपल्याकडे magnetic flux हे मला आपण म्हणतात magnetic flux B is equal to magnetic flux is equal to B dot A cos theta theta is equal to angle between the area vector and magnetic field theta is equal to angle between magnetic field B and area vector. Theta is equal to angle between B and area vector. आता magnetic flux किती असू शकतो? ह्या एक सरफेस एरियाचा एरिया वेक्टर आहे अपोर डायरेक्शनला आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे राईट डायरेक्शनला. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स किती असू शकतो? तर मॅग्नेटिक फ्लक्स आता मॅग्नेटिक फ्लक्स ला आपण स्टडी करण्यासाठी आपण काय मानलं तर मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B डॉट A cos theta ते एरिया किती आहे A आता नेक्स्ट ला मी मानलं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि A आणि cos theta किती राहील दोन्हीमध्ये अँगल आहे आपल्याकडे 90 नेक्स्ट ला मी मानलं BA cos 90 is equal to आपण cos 90 किती मानलं ना cos 90 is equal to 0 तर मॅग्नेटिक फ्लक्स B is equal to 0 याचा मॅग्नेटिक फ्लक्स किती आपल्याकडे 0 नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात आलं dB आपण थीटा फाय आपण म्हणलं d फाय म्हणजे स्मॉल मॅग्नेटिक फ्लक्स आहे स्मॉल मॅग्नेटिक फ्लक्स कसे स्मॉल एरिया साठी तर B एक छोट्याशा स्मॉल एरिया मधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग होत असते तर नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द स्मॉल सरफेस एरिया त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल d फाय इज इक्वल टू B डॉट dA मॅग्नेटिक फील्ड B डॉट dA साठी तर मी मानलं टोटल मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय म्हणतो आपण इंटिग्रेशन B डॉट dA इज इक्वल टू मी मानलं परत वापस B कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट टर्मला बाहेर घेतलं तर B व्हेरिएबल म्हणून dA इंटिग्रेशन dA चे इंटिग्रेशन किती आहे A d मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B डॉट A तर B डॉट A डॉट प्रोडक्ट आहे कॉस आपण काय म्हणलं cos थीटा तर मॅग्नेटिक फ्लक्स ही कोणती क्वांटिटी आपल्याकडे स्केलर क्वांटिटी डॉट प्रोडक्ट आहे तर आपण काय म्हणलं त्याला स्केलर क्वांटिटी तर थीटा इज इक्वल टू थीटा कशासाठी घेतला आपण अँगल बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अँड एरिया वेक्टर तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि एरिया वेक्टर तर d5 इज इक्वल टू B डॉट A cos theta तर थीटा इज इक्वल टू 90 असेल तर d5 इज इक्वल टू 0 फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल हे मानलं एरिया आपण मानलं की एक सरफेस एरिया
सरफेस एरिया त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स येतात आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जो एरिया वेक्टर या डायरेक्शनला एरिया वेक्टर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अँगल आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे तर 37 डिग्री अँगलवरती आपण मानलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे 37 वरती तर मॅग्नेटिक फील्ड आपण मानलं फ्लक्स फाइंड आउट मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स phi is equal to BA cos theta BA cos theta theta angle B dot A आणि cos theta आता cos theta किती राहील आपल्याकडे theta theta कोणता घेणार 37 या 53 theta कोणता आहे आपल्याकडे अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे 37 आपला कोणता अँगल राहील आता 50 अँगल कोणता राहील 50 मग 53 अँगल ठेवला त्याला मानलं मी 50 cos 53 इज इक्वल टू 3/5 आपण मानलं मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू 3/5 B डॉट A हे काय झाले मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स हे होतं आपल्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स आता मॅग्नेटिक फ्लक्स आपण फाइंड आउट केलं तर मॅग्नेटिक फ्लक्स कोणता आपल्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू BA cos थीटा त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स आता आपण फाइंड आउट केलं की मॅग्नेटिक फ्लक्स आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स स्टडी केला मॅग्नेटिक फ्लक्स ला म्हणलं आपण द नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द सरफेस एरिया इज कॉल्ड द मॅग्नेटिक फ्लक्स आपण स्टडी केलं मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला तर मॅग्नेटिक फ्लक्स phi इज इक्वल टू B dot A cos theta magnetic B is equal to B is defined as the magnetic field A is equal to area vector and theta is equal to angle between the magnetic field and area vector आपण स्टडी केलं या अगोदर एक एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन स्टडी केलं आपण स्टडी केलेल्या एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आपण असं पाहिलं होतं की क्रॉस प्रॉडक्ट वाली मॅग्नेटिक फील्ड होती क्रॉस प्रॉडक्ट वाली मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण स्टडी केलं तर त्या क्रॉस प्रॉडक्ट वाल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण स्टडी केलं की मॅग्नेटिक फील्डला इन्क्रीज केला एक सर्क्युलर लूप आहे त्या सर्क्युलर लूप मध्ये आपण स्टडी केलं तर सर्क्युलर लूपच्या एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनला मी थोडंसं रिपीट वापस करतो आणि त्या रिपीट मध्ये आपण असं मानलं होतं की मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्डला मी इन्क्रीज केलं मॅग्नेटिक फील्डला इन्क्रीज केलं तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केली तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू BA cos थीटा BA cos थीटा त्याला काय म्हणतो आपण BA cos थीटा तर मॅग्नेटिक फील्डला इन्क्रीज केलं तर मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झाला आणि मॅग्नेटिक फ्लक्स काय चेंज तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर क्रिएट काय झाला आपल्याकडे इंड्यूस्ड EMF म्हणजे काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स क्रिएट झाला तर आपण त्याला काय म्हणतो इंड्यूस्ड करंट एक बॅटरी तयार झाली बॅटरी क्रिएट असेल तर आपण काय म्हणतो करंट इंड्यूस्ड करंट आपल्याकडे व्हेरिएबल कोण ठेवला होता मॅग्नेटिक फील्डला व्हेरिएबल आहे आणि आपल्याकडे व्हेरिएबल असताना एरिया काय होता कॉन्स्टंट आहे त्याला म्हणलं R रेडियस आहे त्याला म्हणलं आपण A मॅग्नेटिक फील्डला इन्क्रीज केलं तर आपल्याकडे एरिया कॉन्स्टंट आहे थीटा कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला तर चेंज कोण झाला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर कोण प्रोड्यूस झाला EMF आणि EMF प्रोड्यूस झाला आणि EMF क्रिएट झाला आपण त्यालाच काय मानलं इंड्यूस्ड करंट त्याला मानलं मी इंड्यूस्ड करंट आपण काय मानलं त्याला इंड्यूस्ड करंट एक इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला त्याला आपण मानलं मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू BA cos थीटा B चेंज केला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर आपण मानलं EMF प्रोड्यूस झाला आणि EMF प्रोड्यूस झाला तर त्याला काय म्हणतात आपण इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला नेक्स्ट सिच्युएशन मध्ये आपण काय केलं नेक्स्ट मी कंटिन्यू करू त्याला नेक्स्ट मध्ये आपण मानलं की आपण एक इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये एरियाला चेंज केला आपण स्टडी केलं एरिया चेंज केला तर आपण मानलं होतं की हा R रेडियस आहे आपण एक प्रोड्यूस केलेला चेंज झालेला फ्लक्स पासून त्याच्यामध्ये एक इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला आणि चेंज झालेला आपण मानलं की मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे आपण काय मानतो मॅग्नेटिक फील्ड इथं काय होतं कॉन्स्टंट व्हेरिएबल कोण आहे आपल्याकडे R व्हेरिएबल आहे तर चेंज काय झालं आपल्याकडे एरिया चेंज झाला तर फ्लक्स चेंज झाला आणि एरिया चेंज झाला तर फ्लक्स चेंज झाला तर परत वापस EMF क्रिएट झाला आणि EMF क्रिएट झाला तर आपण काय म्हणतो इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला नेक्स्टला आपण मानलं एरिया चेंज केला एरियाला कॉन्स्टंट ठेवलं
मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलं आणि आता रोटेट कुणाला केला आपण थिटा, तर थिटा रोटेट केला, तर थिटा रोटेट केला म्हणजे आपण एका सर्क्युलर लूपला अँग्युलर व्हेलॉसिटीने आपण मूव्ह केलं, एका अँग्युलर व्हेलॉसिटीने आपण रोटेट केलं, तर आपल्याकडे थिटा चेंज होतो आणि आपण याला अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट केलं RAS ओमेगा, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याकडे एक सर्क्युलर लूप आहे, या सर्क्युलर लूपला मी असं रोटेट केलं, त्या सर्क्युलर लूपला रोटेट केलं, त्या अँग्युलर व्हेलॉसिटीने आपण काय केलं, सर्क्युलर लूपला रोटेट केलं, तर थिटा चेंज झाला, थिटा चेंज झाला. तर आपल्याकडे ज्या ज्या वेळेस आपण असं मानलं बी चेंज केला तर फ्लक्स चेंज झाला, फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ प्रोड्यूस झाला, ईएमएफ प्रोड्यूस झाला तर काय इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला. मी थिटा मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलं, एरियाला चेंज केला तर एरिया चेंज झाला तरी पण काय क्रिएट झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ प्रोड्यूस झाला तर इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवली, एरिया कॉन्स्टंट आहे, चेंज कोणाला केलं थिटा, तर स्टेप मध्ये आपण थिटाला चेंज केलं, तर नेक्स्टला थिटा चेंज केला तर आपल्याकडे काय झाला, मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट झाला, मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट झाला तर आपण त्याला मानला ईएमएफ प्रोड्यूस झाला, ईएमएफ प्रोड्यूस झाला तर इंड्यूस्ड करंट. आता एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो, एरिया चेंज करतो आणि थिटा चेंज करतो, त्यावेळेस कोण क्रिएट होता, मॅग्नेटिक फ्लक्स, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर कोण प्रोड्यूस होतो, ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय, आपल्याकडे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि ज्या ज्या वेळेस आपल्याकडे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स क्रिएट होतो त्यावेळेस आपल्याकडे काय क्रिएट होतं, इंड्यूस्ड करंट. आपल्याला स्टडी कुणाला करायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये, तेव्हा आपल्याकडे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण स्टडी कुणाला करतो, इंड्यूस्ड करंट. सगळ्या चॅप्टर आपल्या स्टडी कशावरती करायचं होतं, इंड्यूस्ड करंट वरती. आता स्टडी काय केलं, आपल्याला एक लक्षात आलं की मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर इंड्यूस्ड करंट क्रिएट होतो. मॅग्नेटिक आपल्याकडे एरिया चेंज केला तर फ्लक्स चेंज होतो, फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ चेंज होतो, ईएमएफ क्रिएट होतो, ईएमएफ क्रिएट झाला तर इंड्यूस्ड करंट क्रिएट होतो. नेक्स्टला थिटा चेंज केला तरी पण आपल्याकडे फ्लक्स चेंज होतो, आणि फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ, आणि ईएमएफ चेंज झाला तर इंड्यूस्ड करंट क्रिएट होतो. तर आपल्याला स्टडी कुणाला करायचं होता, इंड्यूस्ड करंटला. तर इंड्यूस्ड करंट स्टडी करण्यासाठी आपण स्टडी करतो, तर इंड्यूस्ड करंटला स्टडी करण्यासाठी आपण फाइंड आउट, तर फर्स्टला त्याला आपण स्टडी करतो डायरेक्शन. आता इंड्यूस्ड करंट आहे, तर करंट काय आहे आपण त्याला स्टडी करतो, डायरेक्शन कसं असेल तर आपण मानतो त्याला डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. त्याला मानतो मी डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. काय आपल्याकडे इंड्यूस्ड करंट आहे, इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. आता फर्स्टला आपण स्टडी करतो, आपल्याला फाइंड आउट डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट आणि मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड करंट. दोन गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या चॅप्टर मध्ये. त्याला मानतो मी फर्स्टला डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट अँड मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्शन, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट. फर्स्टला मी स्टडी करण्यासाठी इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन स्टडी करण्यासाठी आपण जो लॉ यूज करतो, आता तो लॉ आहे आपल्याकडे लेन्स लॉ, लेन्स लॉ. आणि नेक्स्टला जो लॉ आहे त्याला म्हणतो आपण फॅरेडेज. हे आपल्याला सगळ्याला स्टडी आहे, त्याला म्हणतो आपण फॅरेडेज लॉ. फर्स्टला लेन्स लॉ आणि नेक्स्टला फॅरेडेज लॉ. पहिला आपल्याला लेन्सनी सांगितलं, लेन्स सायंटिस्टनी सांगितलं आपल्याला की लेन्स लॉ म्हणतो आपण. त्या लेन्स लॉ सांगितलं आपल्याला की डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट आहे मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड करंट म्हणून सांगितलं फॅरेडेज लॉ. दोन्ही लॉ आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये फर्स्टला आपण स्टडी करू, त्याला म्हणायचं आपण डायरेक्शन, आणि डायरेक्शन म्हणजे कोणाला लेन्स लॉ, त्यालाच म्हणतो आपण. फर्स्टला आपण स्टडी करायचं, चॅप्टरला स्टार्ट झाला आणि त्याला आपण म्हणतो ना डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, आणि ते स्टडी कशाने करायचं आपल्याला, लेन्स म्हणून. Direction of induced current त्यालाच मी मानलं लेन्स लॉ. लेन्स लॉ त्याला म्हणतो आपण लेन्स लॉ. लेन्स लॉ ने आपण स्टडी करायचं, त्याला म्हणायचं डायरेक्शन. आता लेन्स लॉ कशाला म्हणायचं, लेन्स लॉ कशाने स्टडी केला त्याला मानलं. आता लेन्स लॉ स्टडी करताना आपण स्टडी केलं की एक मॅग्नेटिक फील्ड होतं, एक मॅग्नेटिक फील्ड आहे इनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे. एक क्रॉस प्रोडक्ट वाला मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि त्यामध्ये आपण एक सर्क्युलर लूप किंवा एक सर्क्युलर रिंग
इनसाइड केली किंवा त्यामध्ये प्लेस केली, एक मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. आपण मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शनला, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शनला मी एक सर्क्युलर लूप काढतो. याच्यामध्ये एक सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपला त्याची रेडियस किती r. फर्स्टला आपण स्टडी केला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड. आता स्टडी कशावरती करायचं तर लॉ वरती स्टडी करायचं. लॉ सांगतो मी अगोदर. लॉला आपण मानला द डायरेक्शन ऑफ, फर्स्ट आपल्याला काय स्टडी करायचं डायरेक्शन. आता करंटची डायरेक्शन कोणती, एक दुसरं करंट क्रिएट आहे. करंट कशावरती क्रिएट आहे, मॅग्नेटिक फील्डला चेंज केलं तर करंट क्रिएट होतो. एरियाला चेंज केलं तरी पण करंट क्रिएट होतो. आणि नेक्स्टला थिटाला चेंज केलं तरी आपल्याला काय क्रिएट होतं, करंट क्रिएट होतं. मग आपल्याला स्टडी काय करायचं लागतं, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, करंटची डायरेक्शन. आणि डायरेक्शनला स्टडी करण्यासाठी कोणता लॉ यूज करायचा, लेन्झ लॉ. आता लेन्झ लॉला आपण काय म्हणतो, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज सच that it opposes the causes produces, it opposes the cause which produces it. The next understanding, the direction of induced current is such that it opposes the causes which produces it. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, जो इंड्यूस्ड करंट आहे, जो इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन आहे. आता इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन कशावर डिफाइन होते, लेन्झने काय सांगितलं की जो इंड्यूस्ड करंट आहे की त्याचा काय कारण आहे, जो इंड्यूस्ड करंट ज्याच्यापासून क्रिएट झाला, म्हणजे जो करंट आहे हा करंट कशापासून क्रिएट झाला, आपण कुणाला चेंज केलं, मॅग्नेटिक फ्लक्स पासून क्रिएट. मॅग्नेटिक फ्लक्स कशाने चेंज झाला, आपण मानलं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला. तर आपण मानतो मॅग्नेटिक फ्लक्स आहे B डॉट A cos थीटा, B डॉट A cos थीटा. आपण मानलं B चेंज झाला, फ्लक्स चेंज होतो. इंड्यूस्ड करंट मध्ये क्रिएट होतो, त्याच्यावर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय क्रिएट होतो, इंड्यूस्ड करंट. आणि मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज करण्यासाठी आपण काय म्हणतो, आता मॅग्नेटिक फ्लक्स चेंज कधी होतो, आपल्याकडे B A cos थीटा वरती B चेंज झाला तर फ्लक्स चेंज होतो, एरिया चेंज झाला फ्लक्स चेंज होतो. आणि cos थीटा चेंज झाला तर काय क्रिएट होतो, फ्लक्स चेंज होतो. तर आपण मानलं की आता नेक्स्टला B मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला तर फ्लक्स चेंज होतो, पुन्हा आपल्याकडे काय क्रिएट होतो, इंड्यूस्ड. आता डायरेक्शन काय मानलं, ज्याच्यापासून तो क्रिएट झाला, कुणापासून क्रिएट झाला. आता मॅग्नेटिक फ्लक्स आहे, आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डला मी मानले इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड. आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड कोणती, इंक्रीजिंग वाली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर आपण मानले की इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला. आता करंट क्रिएट आहे आपल्याकडे, पण डायरेक्शन कोणती, फर्स्टला आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. आपण मानले की इंड्यूस्ड करंट क्रिएट आहे, आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. म्हणून मी मानलं की लेन्झ लॉने काय सांगितलं, द डायरेक्शन ऑफ induced current is such that it opposes the cause which produces it. ज्याच्या कारणामुळे जो क्रिएट झाला त्यालाच काय करतो, तो अपोज करतो. त्याच डायरेक्शनला कशाची डायरेक्शन म्हणायचं, इंड्यूस्ड करंट. मी मानलं the direction of induced current is such that oppose the cause which produces it. तो ज्याच्यापासून क्रिएट झाला त्याला काय करतो, तो अपोज करतो. अशा डायरेक्शन मध्ये कशाची डायरेक्शन मानली, इंड्यूस्ड करंट. एकदम सिंपल आहे. आपण मानलं आता की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठे, इनवर्ड डायरेक्शनला. आपल्याकडे अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. ही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं आपण मानलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनवर्ड डायरेक्शन आहे. आणि एकूण आता सर्क्युलर लूप ठेवला इथं, एक सर्क्युलर लूप आहे मी प्लेस केलेला. आता या सर्क्युलर लूपला आता ज्याच्यापासून मॅग्नेटिक फ्लक्स कुणापासून चेंज झाला, मॅग्नेटिक फील्ड पासून. मॅग्नेटिक फील्ड कोणती वाली, इन्क्रीजिंग वाली. म्हणजे इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड कोणती, इन्क्रीजिंग.
इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याला काय करायचं आपल्याला अपोज करायचा आणि अपोज करायचा असेल तर जर मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तर कमी करायचं इन्क्रीजिंग असेल तर डिक्रीजिंग आणि डिक्रीजिंग असेल तर इन्क्रीजिंग फक्त अपोज करायचं त्या डायरेक्शन मध्ये कुणाची डायरेक्शन करंटची डायरेक्शन मग आपण मानलं की आता मॅग्नेटिक फील्ड आहे तर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड कोणती आपल्याकडे आता इन्क्रीजिंग वाली तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग आहे मॅग्नेटिक फील्डला काय करायचं आपल्याला कमी करायचं अपोज करायचं असेल तर करंटची डायरेक्शन अपोज करायचं असेल तर त्याला बाहेर मॅग्नेटिक फील्ड लावायचं असेल तर या सर्क्युलर लूप मध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे आउटवर्ड डायरेक्शनला करायचं असेल तर करंटची कोणती डायरेक्शन असेल मी मानलं करंट आहे करंटच्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे करंटची डायरेक्शन कोणती राहील आपल्याकडे आउटवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड म्हणजे अपोज करणे त्या डायरेक्शन आहे ती करंटची डायरेक्शन आहे मग मी मानलं त्याला मानलं मी अँटी क्लॉकवाईज करंट कुठे आपल्याकडे अँटी क्लॉकवाईज करंटची डायरेक्शन झालं त्याला मानलं मी करंट आता ही करंटची डायरेक्शन ही करंटची परत वापस सांगतो मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शनला म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट आणि मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग आहे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ मॅक्सिमम आहे इन्क्रीजिंग होत चालली तर त्याला अपोज करायचं म्हणजे कमी करण्यासाठी काय करावं वापस खेचण्यासाठी परत वापस एक मॅग्नेटिक फील्ड आहे तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करण्यासाठी सर्क्युलर लूप मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कुठे लावायची आपल्याला आउटवर्ड डायरेक्शनला ती डायरेक्शन म्हणजे इंड्यूस्ड करंट आहे त्याला मानलं मी आता इंड्यूस्ड करंट आहे ती डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन कुठे झाली आता अँटी क्लॉकवाईज त्याला म्हटलं मी अँटी क्लॉकवाईज ती झाली इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल मी परत वापस मानलं यालाच थोडंसं चेंज करतो मी परत वापस मी मानलं क्रॉस प्रॉडक्ट आहे आता मॅग्नेटिक फील्ड इथे इन्क्रीज होती आता इथे मॅग्नेटिक फील्ड आपण काय करू डिक्रीज करू डिक्रीज केल्यानंतर सरळ आणि सिंपल तुमच्या लक्षात येईल की आपण काय केलं आता आपण सिंपल आता मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्डला मी काय केलं डिक्रीज केलं मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज आहे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा तर कोण क्रिएट झाला फ्लक्स चेंज झाला तर इंड्यूस्ड करंट आता एक सर्क्युलर लूप आहे त्या सर्क्युलर लूप मध्ये परत वापस मी मानलं एक सर्क्युलर लूप आहे त्या सर्क्युलर लूप मध्ये मी परत स्टडी केलं ते सर्क्युलर लूप मधला रेडियस कॉन्स्टंट आहे थीटा कॉन्स्टंट आहे चेंज मध्ये फक्त आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण मानलं की आता मॅग्नेटिक फील्डला त्या डायरेक्शनला गेलो तर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला इनवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्डला मी काय केलं आता डिक्रीज केलं तर मॅग्नेटिक फील्ड कमी झालं तर मॅग्नेटिक फील्डला काय करायचं मला इन्क्रीज करावं लागेल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्याच डायरेक्शनला पाठवायचे असेल तर मला वापस काय केलं मी इन्क्रीज केलं मी मॅग्नेटिक फील्ड आता इनवर्ड डायरेक्शनला डिक्रीजिंग वाली मला काय करायचं कमी होत चालली तर मला अपोज करायचं म्हणजे जास्त करायचं आपल्याला लेन्सनी काय सांगितलं कमी असेल तर जास्त करण्यासाठी आणि जास्त असेल तर कमी करण्यासाठी डायरेक्शन कशावरती ठरते आपल्याला इंड्यूस्ड करायची मग मी वापस मानलं मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शनला कोणती वाली डिक्रीजिंग वाली मॅग्नेटिक फील्ड मला काय करावं लागेल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी परत मी क्लॉकवाईज मध्ये मग मॅग्नेटिक फील्ड कुठं इनवर्ड डायरेक्शन म्हणजे सर्क्युलर लूप मधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कोणत्या डायरेक्शनला क्लॉकवाईज हे लक्षात आलं त्याला मानलं आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे आपल्याकडे जो इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला तर त्याची डायरेक्शन आहे की आपल्याकडे इंड्यूस्ड करंट आहे त्याला मानलं आपण इंड्यूस्ड करंटला कोणत्या डायरेक्शनला मानलं आपण क्लॉकवाईज डायरेक्शन ही क्लॉकवाईज आणि इथं कोणती मानला अँटी क्लॉकवाईज ही काय डायरेक्शन इंड्यूस्ड करंट त्याला म्हणायचं इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन आता हे होतं आपल्याकडे फर्स्टला आपण स्टडी केला लेन्स लॉ म्हणजे डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट लेन्स लॉ म्हणला आपण डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज द सच दॅट इट अपोज द कॉज विच प्रोड्युसेस इट म्हणजे ज्याच्यापासून तो क्रिएट होतो त्यालाच काय करतो अपोज करतो त्या डायरेक्शन मध्ये कोण आहे इंड्यूस्ड करंट ही डायरेक्शन म्हणजे कोणाची इंड्यूस्ड करंटची हे स्टडी केलं आपण इंड्यूस्ड करंट त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत आता इंड्यूस्ड करंटला इथंच आपण स्टॉप करू आजच्या दिवसाचं लेक्चर इथे संपलं आणि आपण उद्या स्टडी करू मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड करंट त्याला म्हणतो आपण फॅराडेज लॉ थँक्यू